तुम्ही कधी जमिनीच्या वाटपातील चुकीमुळे किंवा कायदेशीर माहिती अभावी स्वतःच्याच हक्काच्या जमिनीसाठी कोर्टाच्या चक्रा मारल्या आहेत का? मला वाटतं हा प्रश्न ऐकल्यावर अनेकांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील, कारण हा विषयच तसा आहे. अगदी. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच महत्त्वाच्या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. जमिनीचे कायदेशीर वाटप, तहसीलदारांकडील प्रक्रिया, दुय्यम निबंधकासमोरील नोंदणीकृत वाटप आणि दिवाणी न्यायालयाचे महत्त्व या सर्व बाबींवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि तेही कुठल्याही किचकट कायदेशीर भाषेचा वापर न करता, अगदी तुम्हाला आम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत. नक्कीच. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. अगदी योग्य. विषयाला हात घातलात तुम्ही, कारण जमिनीचा विषय निघाला की तो थेट माणसाच्या अस्तित्वाला आणि भावनांना भिडतो. जमीन हा नुसता मातीचा तुकडा नसतो, तर तो माणसाचा अभिमान असतो. हे 100% खरे. जेव्हा मी याबद्दल माहिती घेत होते तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. शेतकरी आणि सामान्य माणसासाठी जमीन ही कुटुंबाची आधारशिला आहे. पण जेव्हा वाटप करायची वेळ येते तेव्हा मात्र गोंधळ उडतो. माझ्या अनुभवातून सांगतो, जेव्हा वाटप योग्य पद्धतीने होत नाही ना, तेव्हा फक्त पैसा आणि वेळच जात नाही, तर नाती कायमची दुरावतात. हो, आणि इथेच एक मोठा गोंधळ लोकांच्या मनात असतो. अनेकांचा असा एक ठाम गैरसमज असतो की थेट तलाठ्याला भेटून किंवा नुसता अर्ज देऊन 7/12वर परस्पर नाव बदलता येते. हा आपल्याकडचा सर्वात मोठा आणि घातक गैरसमज आहे. लोक अगदी सहज म्हणतात की तलाठ्याला भेटू आणि 7/12 फोडून घेऊ. म्हणजे हे कायद्याने शक्य नाहीये. अजिबात नाही. इथे मी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या 2 अत्यंत महत्त्वाच्या कलमांचा, म्हणजेच कलम 148 आणि कलम 157 चा स्पष्ट उल्लेख करू इच्छितो. 7/12 उतारा ही फक्त महसूल वसुलीसाठी शासनाने ठेवलेली एक नोंद आहे, तो मालकीचा पुरावा नाही. बापरे, म्हणजे 7/12 हा मालकीचा पुरावा नाही, तर तो टॅक्स भरण्यासाठीचा रेकॉर्ड आहे. अगदी बरोबर. इथे एक क्विक फॅक्ट सांगतो. जर कोणीही एकट्याने जाऊन थेट बदल केला किंवा परस्पर नावे काढली, तर इतरांचे हक्क नष्ट होऊन मोठी फसवणूक होऊ शकते, ज्यामुळे ती प्रक्रिया पूर्णपणे अवैध ठरते. तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अशीच महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि चॅनलला आता सबस्क्राईब करा. हो, आणि म्हणूनच आपण कायदेशीर पद्धती समजून घेतल्या पाहिजेत. नक्कीच. मागच्या एका व्हिडिओवर एका प्रेक्षकाची कमेंट होती की कुटुंबात सर्वांची संमती असेल तर काय करावं. कलम 85 अन्वये तहसीलदारासमोरील वाटप ही पहिली पद्धत आहे ना? हो, आपण एक किस्सा पाहूया, म्हणजे हे अगदी स्पष्ट होईल. एका गावात 2 भाऊ होते, रमेश आणि सुरेश. त्यांची सामायिक नावे 4 एकर जमीन होती. गट नंबर 123. ओके, गट नंबर 123. हो, दोघांमध्ये पूर्ण संमती होती. मग त्यांनी हे वाटप अवघ्या 2 महिन्यात कसं पूर्ण केलं, त्याची एक स्टेप बाय स्टेप चेकलिस्टच तुम्हाला देतो. हा, सांगा ना. सुरुवातीला सर्व सहहिस्सेदारांनी मिळून तहसीलदार कार्यालयात अर्ज करा. त्यानंतर तहसीलदार सर्वांना नोटीस पाठवतात आणि गावात दवंडी देतात. मग सर्व मिळून जबाब नोंदवा, त्यानंतर मोजणी करा आणि शेवटी नोंद पूर्ण करा. माफ करा, मध्येच थांबवते, पण एक प्रश्न आहे. गावात जाहीर नोटीस का लावायची? जर 2च भाऊ आहेत आणि संमती आहे, तर याचा उद्देश काय? हो, नाही, अगदी योग्य प्रश्न आहे. कारण समजा त्या 2 भावांना एखादी बहीण असेल जिचं लग्न झालंय आणि हे भाऊ तिचं नाव वगळून वाटप करत असतील, तर ती फसवणूक टाळता यावी म्हणून ही नोटीस असते. क्या बात है, म्हणजे पारदर्शकता टिकून राहते. पण या प्रक्रियेला खर्च किती येतो? याला कोणतेही मोठे मुद्रांक शुल्क लागत नाही. फक्त मोजणीचे नाममात्र शुल्क असते, साधारण 500 ते 2000 रुपयांपर्यंत. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. हे खूपच माहितीपूर्ण आहे. पण जर ही पद्धत सोपी आहे, तर मग दुय्यम निबंधकासमोरील नोंदणीकृत वाटपाची दुसरी पद्धत का वापरतात? सविस्तर बघूया. भारतीय नोंदणी कायदा 1908 चे कलम 17 आणि महाराष्ट्र स्टॅम्प कायदा 1958 नुसार हे नोंदणीकृत वाटप होतं. कुटुंबातील सदस्य विखुरलेले असतील किंवा भविष्यात कोणी शब्द फिरवू नये म्हणून हा मार्ग निवडतात. हां, म्हणजे हा जास्त भक्कम पुरावा आहे. पण काही ठिकाणी तलाठी हा नोंदणीकृत दस्त नाकारून फक्त कलम 85चा आग्रह धरतात. हे खरं आहे का? हा अतिशय गंभीर प्रकार आहे. महसूल अधिकारी असं करतात
पण कायद्याच्या चौकटीत हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. म्हणजे तलाठ्याला तो दस्त मान्य करावाच लागतो. 100%. मी इथे 16 जुलै 2014च्या शासन निर्णयाचा आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 150 आणि कलम 154चा स्पष्ट संदर्भ देईन. इथे दुसरी क्विक फॅक्ट लक्षात घ्या. नोंदणीकृत दस्त हा कायदेशीर पुरावा असतो आणि तलाठ्याने तो नाकारणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तुमच्या गावात अशी समस्या आहे का? समस्या कमेंटमध्ये लिहा. आणि हो, अशीच हक्काची माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी. लोक जागृत झाले तरच अधिकाऱ्यांची मनमानी थांबेल. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. जर कुटुंबात आधीपासूनच वाद असतील तर दिवाणी न्यायालयातून वाटपाचा दावा ही तिसरी पद्धत कशी चालते? हो, जेव्हा संवाद थांबतो तेव्हा कायद्याची कठोर प्रक्रिया सुरू होते. कुटुंबात वाद असल्यास सिव्हिल प्रक्रिया संहिता 1908 म्हणजे CPCच्या कलम 54 अंतर्गत दाव्याची प्रक्रिया चालते. पण कोर्टाची प्रक्रिया खूप वेळखाऊ असते असं म्हणतात. वेळ लागतो हे खरंय, पण न्याय मिळतो. मी एका कौटुंबिक वादाचं उदाहरण देतो जो 3 वर्ष चालला होता. एका बहिणीला भावांनी जमिनीचा हक्क नाकारला होता. हो, पण एक प्रश्न आहे. सासरच्या मुलीचा माहेरच्या संपत्तीत हक्क असतो का? हो, नाही, अगदी योग्य प्रश्न आहे. इथे हिंदू उत्तराधिकार कायद्याची अत्यंत महत्त्वाची आठवण करून द्यावीशी वाटते. मुलींना जन्मजात समान हक्क आहे. त्या प्रकरणात कोर्टाच्या आदेशानंतर त्या महिलेला तिचा सातबारा मिळाला. म्हणजे महिलांचा वारसा हक्क डावलता येत नाही? अजिबात नाही. आणि जाता जाता एक टीप देतो. तुमची कोणतीही माहिती किंवा जुने रेकॉर्ड्स तपासायचे असतील तर महाभूलेख पोर्टलवरून तुम्ही ते ऑनलाईन पाहू शकता. खूपच महत्त्वाची माहिती. म्हणजे आज आपण तहसीलदारांकडील प्रक्रिया, दुय्यम निबंधकासमोरील नोंदणीकृत वाटप आणि दिवाणी न्यायालयाचं महत्त्व या तिन्ही पद्धतींचा थोडक्यात आणि सखोल आढावा घेतला. शेवटी माझ्या अनुभवातून एकच सांगेन. जमीन ही फक्त माती नाही, ती आपल्या पूर्वजांची पुण्याई आणि पुढच्या पिढीचं भविष्य आहे. वादविवादात आयुष्य घालवण्यापेक्षा शांततेने आणि कायद्याने वाटप करा, जेणेकरून कुटुंबात प्रेम आणि जमिनीवर हक्क दोन्ही अबाधित राहील. खूपच सुंदर विचार. तुम्हाला यापुढेही महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय, मग आपला महसूलशाही YouTube चॅनल तुमच्यासाठी आहे. नक्कीच. या माहितीचा फायदा प्रत्येकाला व्हायला हवा. चॅनलला आता सबस्क्राईब करा. आणि हो, पुढच्या व्हिडिओसाठी कोणता विषय घ्यावा हे प्रेक्षकांनी नक्की सुचवावे. अगदी बरोबर. तुम्ही कमेंट्समध्ये विषय सुचवू शकता आणि अधिक माहितीसाठी आपल्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होऊ शकता. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. ज्ञानाची देवाणघेवाण ही सर्वात मोठी मदत असते. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.